I welcome everyone to Sri Radha Gopinath Temple for our Sunday festival. हरे कृष्ण. मी सर्वांचे श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरात रविवारच्या कार्यक्रमात स्वागत करतो. आपली कृतज्ञता व्यक्त करून माझे गुरुबंधू श्रीमान सार्वभौम प्रभू यांचे मोठ्याने स्वागत करूया. आज आपण सर्वांनी श्रील भक्तिविनोद ठाकूर यांची सर्वात सुंदर प्रार्थना गायली आहे. नादिया प्रांतामध्ये गोद्रुम द्वीपवर सर्व पतित जीवांचा उद्धार करण्याकरिता परम दयाळू नित्यानंद प्रभूंनी हरिनामाचा एक बाजार उघडला आहे. हे श्रद्धाळू जन, भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांच्या आज्ञेनुसार हे बंधू, मी आपली याचना करून एक विनंती करतो. श्रीकृष्णांचे नाव घ्या, श्रीकृष्णांची आराधना करा आणि श्रीकृष्णांचे उपदेश पालन करा. काळजीपूर्वक अपराधरहित राहून श्रीकृष्णांचे पवित्र नामजप करा. श्रीकृष्ण तुमची माता आहे, श्रीकृष्ण तुमचे पिता आहेत आणि श्रीकृष्णच तुमच्या जीवनाचा अनमोल खजिना आहेत. सर्व अयोग्य व्यवहारांचा त्याग करून तुमची सांसारिक कर्तव्ये केवळ श्रीकृष्णांच्या संबंधात पार पाडा. श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे उच्च स्वरात कीर्तन करून पतित जीवात्म्यांवर करुणा दाखविणे हेच विविध धर्मांचे सार आहे. श्री नवद्वीप धाममध्ये भगवान चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना हे उपदेश दिले की ज्यांना कुणाला तुम्ही भेटाल त्यांना कुठलाही भेदभाव न करता ते कोण आहेत, त्यांनी काय केले आहे, ते काय करीत आहेत, ते कुठे राहतात वगैरे वगैरे. कारण प्रत्येकजण शुद्ध जीवात्मा असल्याने प्रत्येकाच्या अंतःकरणात कृष्ण प्रेम सुप्तावस्थेत आहे. ते केवळ पुनर्जागृत करावयाचे आहे. तर प्रत्येकाला तुम्ही सांगा, केवळ हरे कृष्ण मंत्र जप करा आणि श्रीकृष्णांची आराधना करा. श्रीकृष्णांविषयी श्रवण करा आणि श्रीकृष्णांविषयीच बोला. श्रीकृष्ण तुमची माता आहे, श्रीकृष्ण तुमचे पिता आहेत आणि श्रीकृष्ण तुमच्या जीवनाचा अनमोल खजिना आहेत. केवळ हा साधा सरळ उपदेश त्यांच्या अंतःकरणात जोपासल्याने त्यांना परिपूर्णता प्राप्त होईल. मग ते महान वैदिक पंडित असोत वा साधे कचरा साफ करणारे भंगी असोत, ते धार्मिक असोत, प्रगाढ दयाशील दानशूर असोत वा इतरांना दुखापत पोचवून इतरांचे शोषण करणारे गुन्हेगार असोत, ते श्रीमंत असोत वा गरीब असोत, ते कोणत्याही जाती जमातीचे वा कोणत्याही राष्ट्राचे असोत, कृष्ण प्रेम जागृत करण्याची ही अगदी हमखास पद्धती होय. ही श्रद्धा मात्र हवी आहे की श्रीकृष्ण माझी माता आहे, श्रीकृष्णच माझे पिता आहेत, श्रीकृष्ण माझी खरी संपत्ती आहेत आणि श्रीकृष्णच माझ्या जीवनाचा अनमोल खजिना, माझा जीव की प्राण आहेत. केवळ लोकांना हे पटवून द्या आणि मग श्रीकृष्णांचे नाव जप करा, श्रीकृष्णांची आराधना करा आणि श्रीकृष्णांविषयीच बोला. श्री नित्यानंद प्रभू, हरिदास ठाकूर आणि इतर अनेक पार्षदांनी चैतन्य महाप्रभूंचा हा संदेश आपला जीव की प्राण म्हणून स्वीकारला. नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभूंचे नाते हे अत्यंत प्रेमळ, जीवाभावाचे आणि जिव्हाळ्याचे होते, हे आपल्याला माहीत आहे. ब्रजेंद्र नंदन जय सच्ची शुद्ध होइलो से बालराम होइलो निताय. नंद महाराजांचे पुत्र भगवान श्रीकृष्ण आता श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतरले आहेत, तर बलरामजी नित्यानंद प्रभूंच्या रूपात. अविभाज्य बंधू नित्यानंद प्रभू एकचक्रा गावात अवतरल्यानंतर त्यांचे ध्येय श्री चैतन्य महाप्रभूंच्या हरिनाम संकीर्तन आंदोलनाच्या प्रचार कार्यात मदत करणे आहे हे जाणून होते. ते केवळ 12 वर्षांचे असताना त्यांना एका संन्याशाने त्यांच्या मातापित्यांपासून
मित्र कुटुंबियांपासून दूर धामयात्रेला घेऊन जाण्याची योजना त्यांनीच केली होती. जवळजवळ 20 वर्षे ते धामयात्रेसाठी भ्रमण करीत होते. तर जन्मापासून ते केवळ श्रीकृष्णांच्या म्हणजेच चैतन्य महाप्रभूंच्या विरहामध्ये आतुर होते. तसेच चैतन्य महाप्रभूंची आज्ञा प्राप्त केल्याशिवाय ते कुणाला प्रचारही करीत नव्हते. आणि जेव्हा त्यांना अंतःकरणातून आपले भगवंत बोलावत आहेत असे जाणवले आणि त्यांनी जाणले की चैतन्य महाप्रभू गया येथून नवद्वीपमध्ये परतून त्यांनी कृष्ण नामाद्वारे कृष्ण प्रेमाचा प्रचार सुरू केला आहे, ताबडतोब नित्यानंद प्रभूंनी वृंदावन सोडले. त्यावेळी ते श्री वृंदावन धाममध्ये यमुनेच्या किनारी शृंगारवट येथे वास करीत होते. श्री बलरामजींच्या स्वलीलांमध्ये पूर्णपणे तल्लीन होऊन ते वृंदावनात यमुनेच्या जळात गायींसोबत आणि ग्वालबालांसोबत खेळण्यात दंग होते. परंतु जेव्हा त्यांना समजले की चैतन्य महाप्रभू त्यांची वाट पाहत आहेत, तेव्हा ते लगेच वृंदावन सोडून निघाले आणि नवद्वीपला गेले. त्यांची भगवंतांशी नंदनाचार्यांच्या घरी भेट झाली आणि त्या दिवसापासून नित्य पार्षद बनून ते दोघेही अविभाज्य बनले. नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू इतके अविभाज्य होते की शची माता त्या दोघांनाही आपले पुत्र मानायची. ती प्रसिद्ध हरिनाम संकीर्तन मिरवणूक जी चांद काझीच्या घराकडे गेली होती, तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या निकट भक्तांना विभाजित केले होते. अद्वैत आचार्य एका कीर्तन गटामध्ये नृत्य करीत होते, श्रीवास पंडित दुसऱ्या कीर्तन गटात. परंतु जेव्हा त्यांनी नित्यानंद प्रभूंकडे पाहिले, तेव्हा नित्यानंद प्रभूंच्या हृदयातील भाव त्यांनी जाणला की कीर्तनात थोडेसे पुढे किंवा मागे जरी असले तरीही ते चैतन्य महाप्रभूंच्या विरहाने जगू शकणार नाहीत. ते म्हणाले, नीताई, तू माझ्याबरोबरच राहशील. मला माहीत आहे तू माझ्याविना राहू शकत नाहीस. तर संपूर्ण मिरवणुकीमध्ये गौरनीताई एकत्र नृत्य करीत होते, अविभाज्य. ज्यावेळी श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम नित्यानंद प्रभूंना सांगितले आणि नित्यानंद प्रभू आणि इतर 4 भक्तच चैतन्य महाप्रभूंसोबत गेले, कारण त्यांच्या विरहामध्ये नित्यानंद प्रभू राहू शकणार नाहीत हे त्यांना माहीत होते. तर ते पुरीला एकत्र गेले. ज्यावेळी दक्षिण भारत यात्रेला जाण्याचे चैतन्य महाप्रभूंनी ठरविले, त्यावेळी नित्यानंद प्रभूंनीच प्रथम आघाडी दाखविली. मी तुमच्याबरोबर जाईन, मी तुमचा सेवक म्हणून राहीन. चैतन्य महाप्रभू म्हणाले, मी तुला कसे घेऊन जाऊ बरे? मला असा सेवक हवा आहे जो माझे आज्ञापालन करील. मी स्नान करीत असताना माझा संन्यास दंडा तुला जेव्हा दिला होता, तेव्हा मी कपोतेश्वर महादेवाचे दर्शन करण्यास गेलो असताना तू माझा दंडा 3 जागी तोडून नदीमध्ये फेकून दिलास. हा कशा प्रकारचा सेवक आहे? हे वास्तविकतः नित्यानंद प्रभूंचे प्रेम होते. ते जाणतात की चैतन्य महाप्रभू हे परमपुरुषोत्तम भगवंत आहेत. मग त्यांना एका संन्याशाप्रमाणे आदर प्राप्त करण्याकरिता या वर्णाश्रम तत्वांचा वापर करण्याची काय आवश्यकता आहे बरे? भगवंतांना आदर मिळवण्यासाठी संन्यास ग्रहण करण्याची गरज आहे का? आणि याशिवाय त्यावेळच्या लोकांनी स्वीकारावे म्हणून त्यांनी एकदंड संन्यास ग्रहण केला, ज्यामध्ये भगवंत आणि जीवात्मे मुक्तावस्थेत एकरूप होतात असे मानले जाते. परंतु वैष्णवाची ही श्रद्धा असते की जीवात्मा सदैव भगवंताचा दास आहे आणि शरीर, मन तसेच आत्म्याद्वारे भगवंतांची सेवा करीत असल्याने त्रिदंड स्वीकार करतो. आणि म्हणूनच त्यांनी तो दंडा 3 भागात तोडून त्याचा वैष्णव दंडा बनवला. परंतु त्याने भगवंत प्रसन्न होणार नाहीत हे जाणून त्यांनी तो नदीत फेकून दिला. हरे कृष्ण. आणि परमहंस स्तर संन्यासीच्याही पलीकडे आहे. मग भगवंतांविषयी आणि नित्यानंद प्रभूंविषयी काय सांगावे बरे? तर भगवंत विष्णुप्रियाचा म्हणजेच लक्ष्मी देवीचा त्याग का बरे करीत आहेत?
त्यांची प्रेमळ माता शची देवी म्हणजेच यशोदामाईंचा त्याग का बरे करीत आहेत? त्यांना हा संन्यास मुळीच आवडला नाही. ते त्यांच्या अगाढ महाभाव प्रेमाचे प्रतीक होते आणि भगवंतांना हे माहीत असल्याने अंतःकरणातून ते अत्यंत प्रसन्न होते. परंतु जनसामान्यांनी आपल्या ठराविक वर्णाश्रमाचे पालन काळजीपूर्वक कसे करावे हे दाखवण्याकरिता तसेच शुद्ध प्रेमाचे सार ग्रहण करण्याकरिता नित्यानंद प्रभूंना त्यांनी शिस्तबद्ध करून म्हटले, मी तुझ्याबरोबर जाणार नाही. म्हणून 2 वर्षांकरिता चैतन्य महाप्रभूंच्या परतीची प्रतीक्षा करीत नित्यानंद प्रभू पुरीमध्येच राहिले. त्यांनी अलारनाथ पर्यंत त्यांचे अनुगमन केले. तेथे श्री चैतन्य महाप्रभूंनी नाम संकीर्तन केले असताना आजूबाजूच्या गावातील हजारो लोकांनी येऊन तेथे नृत्य आणि कीर्तन केले आणि त्या सर्वांना भगवंतांनी भावविभोर प्रेम प्रदान केले. ते पाहून नित्यानंद प्रभू इतके प्रसन्न झाले की लाखो लोकांवर चैतन्य महाप्रभूंच्या नामकीर्तनाचा झालेला प्रभाव पाहून त्यांनी भविष्यवाणी केली की माझ्या भगवंता, प्रत्येक शहरात व प्रत्येक गावात तुमचे नाव गायले जाईल. आणि नित्यानंद प्रभूंची ती करुणामय दूरदृष्टी काळजीपूर्वक जतन करून परंपरेद्वारे आणि श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्या आज्ञेनुसार श्रील भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद ती भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी वृंदावन भूमीहून रवाना झाले. अगदी नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभूंच्याच भावामध्ये त्यांनी पृथ्वी तलावरील सर्व खंडांमध्ये श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा प्रसार केला. प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात हे कृष्णप्रेम स्थित आहे ही श्रील प्रभुपादांची श्रद्धा होती. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम सत्य कबुनोय श्रवणादी सुदीचेते कोरियुद्वाय. हा श्लोक त्यांनी केवळ मुखोद्गत केला नव्हता, तर त्यांचा साक्षात्कार होता. त्यांचा प्रचंड विश्वास व संपूर्ण श्रद्धा होती की कृष्ण प्रेम प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात उपस्थित आहे, कारण तो आत्म्याचा स्वभावच आहे. आणि केवळ श्रीकृष्णांच्या पवित्र नामजपाने व कृष्ण भक्तांच्या सत्संगाने हे प्रेम पुनर्जागृत होते. हरिनामावरील ही श्रद्धा आणि त्यांच्या गुरूंची आज्ञा घेऊन सुरुवातीला जवळ काहीही नसताना व कुणीही मदतीला नसताना श्रील प्रभुपादांनी 13 वेळा संपूर्ण विश्वभर प्रवास केला आणि भगवंतांच्या त्या भविष्यवाणीची पूर्ती करण्याकरिता एक साधन बनले. तर नित्यानंद प्रभू वाट पाहत होते. 1 वर्ष झाले, 2 वर्षे झाली. चैतन्य महाप्रभू स्वतः विरहातील प्रेमाचे लक्षण व्यक्त करतात. Chaitanya Mahaprabhu himself expresses the nature of love and separation. Yugayatam nameshena chakshusha pravrashayatam sunyayatam jagat sarvam govinda virahena me. Feeling your separation. हे भगवंता, तुमच्या विरहामध्ये एक क्षण 12 वर्षांपेक्षाही अधिक भासत आहे. एक क्षण एखाद्या युगाप्रमाणे दीर्घ जाणवतो आहे आणि आपल्या उपस्थितीविना हे संपूर्ण जग शून्याप्रमाणे प्रतीत होत आहे. हीच नित्यानंद प्रभूंची विरहाची भावना होती. भगवंत कधी परत येतील आणि आम्ही एकत्र नृत्य कधी करू याची ते प्रतीक्षा करीत होते. कधी प्रसाद एकत्र घेऊ, एकत्र कृष्णकथा बोलू, सर्व काही एकत्र. तर भगवंत परतले. परंतु काही कालावधीनंतर चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना एक उपदेश दिला. तू येथे जगन्नाथपुरीमध्ये माझ्यासोबत छानपणे आनंद उपभोगत आहेस, परंतु बंगालमध्ये कितीतरी बद्ध जीव श्रीकृष्णांना विसरून मायेच्या प्रभावाखाली दुःख सोसत आहेत. तू तेथे जाऊन प्रचार करायला हवा. तोच संदेश दिला. You should go and preach. Same message.
बोलो कृष्ण पाजो कृष्ण कोरो कृष्ण शिक्षा कृष्ण मत कृष्ण पीत कृष्ण दान प्राण। नित्यानंद प्रभूंनी तो उपदेश अत्यंत उत्साहाने स्वीकारला आणि करुणासागराचे मूर्तिमंत स्वरूप बनून त्यांनी आपले शेष जीवन बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंच्या विरहात केवळ इतरांना दया दाखविण्यात व्यतीत केले। श्रील प्रभुपाद लिहितात की भगवंतांच्या प्रसन्नतेकरिता सर्वात महान सेवा एखादी व्यक्ती जर करू शकत असेल तर ती इतर जीवांप्रती दाखवलेली दया होय, परंतु ते वस्तुतः करण्यात महान त्याग आहे। सेवा ही निस्वार्थ असते। तर नित्यानंद प्रभूंनी पुरी सोडले, चैतन्य महाप्रभूंना मागे सोडले, स्वरूप दामोदर गोस्वामी व रामानंद राय यासारखे अप्रतिम भक्त मागे सोडले आणि विविध डाकू व दरोडेखोऱ्यांचा सामना कराव्या लागणाऱ्या अशा बंगालमध्ये ते प्रचाराला गेले। त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादांना तशीच आज्ञा दिली गेली होती आणि त्यांनीही वृंदावन सोडले, त्यांनी सेवाकुंज सोडले, राधा दामोदर मंदिर सोडले, केवळ बंगालमध्ये जाण्याकरिता नव्हे तर 2 समुद्रांच्या पलीकडील 3ऱ्या खंडातील न्यूयॉर्क शहरात पोहोचण्याकरिता त्यांनी वृंदावन सोडले आणि त्यांच्या रोजनिशीमध्ये देखील त्यांनी हे नोंदवले आहे। मला वृंदावनपासून अत्यंत विरह जाणवत आहे। माझे प्रिय अर्चा विग्रह राधा गोविंद, राधा दामोदर, राधा मदन मोहन, राधा गोपीनाथ, परंतु मी आनंदी आहे कारण मी माझ्या आध्यात्मिक गुरूंची आज्ञा अंमलात आणत आहे। तर आपण या 2 तसेच इतर अनेक उदाहरणातून पाहतो की इतरांना दया दाखविण्याकरिता अनेकदा महान त्याग करावा लागतो। तर श्रीकृष्णांच्या लीला माधुर्य लीला आहेत आणि चैतन्य महाप्रभूंच्या औदार्य लीला, त्यामधील फरक अतिशय सूक्ष्म आहे। कृष्ण आणि बलराम त्यांच्या वृंदावन लीलांमध्ये विशेषतः त्यांच्या नित्य पार्षद भक्तांसोबत प्रेमाचे आदानप्रदान करून सर्वोच्च दयेचे प्रदर्शन करीत होते आणि अशा मधुर लीलांद्वारे पुढे येणाऱ्या सर्व बद्ध जीवांची हृदये ते आपल्या प्रेममय सेवेकडे पुनर्आकर्षित करीत होते। परंतु वास्तविकतः आपणास आढळते की श्रीकृष्ण बलराम यांच्या प्रेमाचे आदानप्रदान करणाऱ्या लीला बहुधा ब्रजवासियांसोबत किंवा मथुरावासियांसोबत किंवा द्वारकावासियांसोबत आहेत आणि जिथपर्यंत बाहेरील लोकांचा प्रश्न आहे ते केवळ राक्षसांना मारण्यापुरतेच होते। परंतु चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंनी कृष्ण प्रेमाचे भंडार उघडून दिले। कृष्ण बलरामांच्या लीला त्यांच्या अत्यंत शुद्ध सर्वोच्च प्रेममयी भक्तांपर्यंतच सीमित होत्या, परंतु गौर निताई अगदी जनसामान्यांपर्यंत पोहोचले। केवळ पोहोचलेच नाहीत तर त्यांनी कलियुगातील बद्ध जीवांना आपल्या लीलांद्वारे वृंदावनमध्ये प्रवेश प्रदान केला। श्रीकृष्णांची आराधना करून, हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करून आणि श्रीकृष्णांविषयी बोलून। बलरामजींच्या दयाभावनेचे एक उदाहरण। श्रीकृष्ण द्वारकेमध्ये होते। वृंदावन सोडून त्यांना कित्येक वर्षे झाली होती। ब्रजवासियांना सांत्वना देण्याकरिता त्यांनी मथुरेहून उद्धवजींना एक संदेश घेऊन पाठविले। उद्धवजींनी त्यांच्या विरहाची पराकाष्ठा पाहून त्यांना वचन दिले की ते श्रीकृष्णांना परत आणण्यास प्रयत्न करतील। वास्तविकतः आचार्य आपल्याला शिकवतात की श्रीकृष्णांनी उद्धवजींना वृंदावनला हेच दाखवण्यासाठी पाठवले होते की खरी भक्ती म्हणजे काय। द्वारकेमध्ये उद्धवजी श्रीकृष्णांचे प्रिय सखा होते आणि इतर कुणाहीपेक्षा अधिक ते श्रीकृष्णांशी खाजगी जिव्हाळ्याचा संग करीत होते। हे द्वारकावासी जाणून होते, परंतु श्रीकृष्णांना ते इतके प्रिय असल्यामुळे श्रीकृष्णांना जे अतिप्रिय होते ते त्यांना उद्धवजींना प्रदान करायचे होते।
ते म्हणजे वृंदावन म्हणजे काय याची जाणीव. माझ्या विरहामध्ये सर्व ब्रजवासी इतके दुःखी आहेत, तर त्यांना जीवन दान देण्याकरिता उद्धव तू माझा संदेश घेऊन जा, तू माझा रथ घेऊन जा, हवं तर माझी वस्त्रेसुद्धा घालून जा, जेणेकरून तू माझा अधिकृत प्रतिनिधी आहेस हे ते जाणतील आणि तुझा संदेश दृढ विश्वासाने ऐकतील. तर उद्धवजींना वाटले की ते एका करुणतेच्या मोहिमेवर निघाले आहेत. परंतु वृंदावनात जे त्यांना आढळले ते त्यांना अनपेक्षित होते. त्यांनी जेव्हा ब्रजवासियांची परिस्थिती पाहिली तेव्हा त्यांना उमगले की जेव्हापासून श्रीकृष्ण निघून गेले होते तेव्हापासून व्यावहारिकपणे ते सर्वजण अन्न घेऊ शकतच नव्हते. स्नान आदी त्यांची कुठलीही कर्तव्ये करू न शकता श्रीकृष्णांच्या चिंतनामध्ये केवळ क्रंदन करीत होते. काय समाधीची अवस्था आहे. काही योगी आपल्या हिमालयातील ध्यानधारणेत स्थिर राहू शकतात. अन्नाशिवाय निद्रेशिवाय निराकार ब्रह्ममध्ये लीन होण्यास ध्यानग्रस्त राहू शकतात. परंतु श्रीकृष्णांच्या दिव्य चिंतनात रममाण असणाऱ्या वृंदावनवासियांच्या एकाग्र चिंतनाच्या सागराच्या एखाद्या थेंबा इतकेही ते नाही. त्यांच्या जीवनात इतक्या वर्षांपासून असा एकही क्षण नव्हता की त्यांचे मन श्रीकृष्णांचे प्रेममय स्मरण करण्यापासून एका क्षणासाठी देखील दुसरीकडे वळले जाऊ शकेल. प्रत्येक जण त्यांच्या सुंदर रूपाचे स्मरण करीत होता. त्यांचे कमल नेत्र, त्यांची मेघश्याम कांती, तीळ फुलासारखे त्यांचे कोमल नाक आणि बिंबफळाप्रमाणे त्यांचे लाल चुटुकदार ओठ, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रकाशित त्यांचे गाल आणि कपाळ, मकर कुंडले धारण केलेले त्यांचे कर्ण, एखाद्या शंखाच्या ऐटीप्रमाणे रेखांकित श्रीकृष्णांचा ऐटदार गळा, त्यांचे तळहात आणि तळपाय कमलपुष्पाप्रमाणे गुलाबी होते. त्यांचे दात मोत्याच्या माळांप्रमाणे होते. त्यांच्या भुवया धनुष्याप्रमाणे, तर त्यांची नजर त्यांच्या भक्तांच्या हृदयांना भेदणाऱ्या बाणांप्रमाणे होती. त्यांचे काळेभोर चकचकीत केस त्यांच्या सुरेख मुखचंद्राभोवती कुरळे वळलेले होते. त्यांच्या माथ्यावरती एक छोटा रत्नजडित मुकुट होता आणि त्यामध्ये एक रुबाबदार मोरपीस रोवले होते, जे जणू काही इंद्रधनुष्याच्या तेजाप्रमाणे सर्व दिशा प्रकाशित करीत होते. त्यांचे वक्षस्थळ रुंद, तर त्यांची कंबर नाजूक होती. त्यांचे बाहू इतके कोमल होते आणि ज्या कुणा भक्ताला ते आलिंगन द्यायचे त्याचे अंतःकरण वितळून जायचे. आणि जेव्हा ते त्यांच्या त्रिभंग रूपात स्थित होऊन त्यांची बासरी त्यांच्या ओठांवर ठेवायचे तेव्हा त्यांच्या हृदयातील महाभाव प्रेम त्यांच्या श्वासामार्फत त्यांच्या बासरीच्या छिद्रांमध्ये प्रविष्ट होऊन संपूर्ण वृंदावनातील वातावरण गहिवरून सोडायचे. बासरीचे ते गायन भक्तांच्या कर्णांद्वारे प्रविष्ट होऊन त्यांचे अंतःकरण जिंकून टाकायचे. बासरीच्या त्या हाकेला साथ देऊन गोपींनी सर्वस्वाचा त्याग केला. बासरी नादामध्ये खेळकर उत्सुकतेने सर्व गोपगण अत्यंत प्रफुल्लित होत असत. यमुना नदी खालच्या प्रवाहाने जात असल्यास ती श्रीकृष्ण जेथे असतील तेथे वरच्या प्रवाहाने वाहत येत असे. आणि इतकेच काय, तर ती श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर कमलपुष्प देखील अर्पण करीत असे. आपल्या मातेचे दूध पिणारी वासरे आता दूध न पिऊ शकता एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध होत असत. केवळ एकच हालचाल असे, ती म्हणजे त्यांच्या नेत्रांमधून वाहणाऱ्या अश्रुधारा. त्यांचे नाव हरी होते, अर्थात जे हरण करतात. आणि त्यांचे हे हरण त्यांच्या सर्वोच्च स्तरावर असते, जेव्हा ते आपली बासरी वाजवून आपल्या सर्व भक्तांचे हृदय हरतात. वृंदावनातील अरण्य फुलांनी सुशोभित अशी वैजयंती माला ते धारण करीत असत. तसेच यशोदामाईंनी दिलेले सुंदर मोत्याचे अलंकार, सोन्याचे अलंकार, चांदीचे अलंकार तसेच अप्रतिम नुपूर ते धारण करीत असत. गोपी
आणि ग्वालबालक त्यांच्या मनोहर रूपाचे 24 तास दर्शन करीत होते. त्यांच्या बासरीचे गायन श्रवण करीत होते. ते त्यांची मधुर अमृतवाणी श्रवण करीत होते. त्यांची विनोदयुक्त वाणी, क्रीडामय वाणी, त्यांचे प्रोत्साहन देणारे शब्द तसेच त्यांचे प्रेमळ शब्द ब्रजवासियांच्या हृदयात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित व्हायचे, जेव्हा ते त्यांच्या सुंदर लीलांचे निरंतर स्मरण करायचे. त्यांच्या असुरसंहार लीला काही जणांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या होत्या, काही जणांनी इतरांकडून श्रवण केल्या होत्या, परंतु त्या सदैव त्यांच्या हृदयात पुनर्घटित होत होत्या. हीच समाधी होय. त्यांना कृष्ण व्यंगचित्रमाला पाहण्याकरिता दूरदर्शनची आवश्यकता नव्हती. त्यांना चित्रपटगृहात जाण्याचीही आवश्यकता नव्हती. त्यांना कसलीही आवश्यकता नव्हती, कारण त्यांच्या अंतःकरणात ते सर्व प्रत्यक्ष घडत होते. केवळ त्यांचे पुनर्चित्रण होत नव्हते, कारण त्यांच्या प्रेमामुळे श्रीकृष्ण आपल्या भावविस्तारामार्फत जरी दूर द्वारकेला असले तरीही स्वतःचे दर्शन प्रकट करून त्यांच्याशी संवाद करीत होते, त्यांची बासरी वाजवित होते आणि त्यांच्या हृदयात स्वतःच्या लीला प्रत्यक्ष रूपाने व्यक्तिगतरित्या घडवित होते. आणि ते सर्वजण त्याचे आस्वादन करीत होते, त्यांचा गंध घेत होते आणि सर्व काही त्यांच्या आध्यात्मिक इंद्रियांद्वारे अनुभवत होते. तीच समाधी आहे. ती समाधीची परिपूर्णता आहे. The perfection of samadhi. Samadhi siddhir ishvara pranidanat. महान योगी पतंजली यांनी त्यांच्या शिष्यांना व सर्व जगाला ही शिकवण दिली आहे की समाधीची परिपूर्णता म्हणजेच ईश्वराला, त्या परम भगवंतांना शरण जाणे व त्यांचे निरंतर चिंतन करणे होय. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना शरवं भजते सम. Krishna tells in Gita. गीतेमधील अष्टांग योगाचे वर्णन करणाऱ्या अध्यायाच्या निष्कर्षामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की सर्व योगींमध्ये जो श्रद्धेने आणि भक्तियोगाने माझे निरंतर चिंतन करतो तो माझ्याशी जिव्हाळ्याने जुळलेला असतो आणि तोच सर्वोत्तम योगी आहे. हे वृंदावनवासी आहेत. ते सदैव श्रीकृष्णांचे चिंतन करतात, परंतु श्रीकृष्णांच्या स्वेच्छेने त्यांचे प्रेम सर्वोच्च आस्वादन स्तरावर नेऊन त्याचा अनुभव घेण्याकरिता, जेणेकरून ते श्रीकृष्णांना कधीही विसरू शकणार नाहीत, म्हणूनच ब्रजवासी झोपू शकले नाहीत आणि जरी झोपले तरी ते श्रीकृष्णांनाच स्वप्नात पाहत असत. कित्येक वर्षे कधीकधी काहीही न खाता न झोपता श्रीकृष्णांच्या विरहामध्ये रात्रंदिवस ते श्रीकृष्णांपासून पोषण घेत कसे बरे राहिले असतील? कारण ती विरह भावना जरी वेदनेची धगधगती आग भासत असली तरीही वास्तविकतः तो भावविभोरतेचा खोल सागर आहे. कारण त्या विरहामधील चिंतन आणि तीव्रता सर्वात अधिक असते. चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीनुसार श्रीकृष्णांनी वृंदावनवासियांवर अतोनात दिव्य प्रेम केले, कारण त्यांनी श्रीकृष्णांवर अतोनात दिव्य प्रेम केले होते. ते त्यांना पीडित राहू देतील का? मग त्यांना इतकी वर्षे अश्रू वाहून पीडा का बरे सोसावी लागली? कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की ज्या क्षणी श्रीकृष्णांनी अक्रूरजींसोबत मथुरेला गमन केले त्या क्षणापासून ते आजीवन गोपिका रडत होत्या, परंतु त्या उघड वेदनेमध्ये सर्वोत्तम आनंद आहे, कारण त्यामध्ये खोल चिंतन आहे आणि श्रीकृष्ण आपले अंतःकरण स्वीकारतात. श्रीकृष्णांच्या विरहामध्ये ब्रजवासी गण त्यांचे सर्वोत्तम विस्तृत प्रेम अर्पण करीत होते आणि श्रीकृष्ण हे जाणून होते की त्या सर्वांना त्यांचे अहैतुकी प्रेम श्रीकृष्णांना अर्पण करण्याविना त्यांना दुसरे काहीही नको होते. श्रीकृष्ण वास्तविकपणे त्यांच्या सर्व इच्छांची पूर्ती करत होते.
त्यांच्या विरह अवस्थेतील प्रेम पाहून उद्धवजींना वाटले, माझ्याजवळ श्रीकृष्णांप्रती काहीच प्रेम नाही. आता आपल्यापैकी काही जण असा विचार करतात की मी श्रीकृष्णांवर प्रेम करतो. मी 10, 12, 15 वर्षांपासून जप करीत आहे, कदाचित 20 वर्षांपासून, आणि मी 4 नियमांचे पालन करतो, दररोज तिलक लावतो, मी श्रीकृष्णांवर प्रेम करतो. परंतु श्रीकृष्णांप्रती योग्य प्रेम म्हणजे काय हे ज्यावेळी उद्धवजींनी पाहिले तेव्हा ते म्हणाले, माझ्याजवळ श्रीकृष्णांप्रती काहीच प्रेम नाही. आता मला कळले श्रीकृष्णांप्रती खरे प्रेम म्हणजे काय ते. उद्धवजींनी इच्छा केली आणि प्रार्थना केली. नुसतीच इच्छा नाही तर प्रार्थना केली, आणि ज्यावेळी एक महान व्यक्ती भगवंतांकडे अशा प्रकारे प्रार्थना करतात त्यावेळी भगवंत नक्कीच त्याची पूर्ती करतात. कधीकधी आपण भगवान श्रीकृष्णांकडे प्रार्थना करतो की हे भगवंता, माझ्याकडून सर्व काही हिरावून घ्या, जेणेकरून माझ्याजवळ एकमात्र तुम्हीच राहाल. परंतु ते तसे करतील यावर तुमचा खरोखरच विश्वास असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे तशी प्रार्थना कराल का? तशी प्रार्थना करताना, मला अशी प्रार्थना करताना पाहून श्रीकृष्णांना मी आवडेन असे आपल्याला वाटेल. परंतु अर्थातच वास्तविकपणे ते तसे करणार नाहीत. कधीकधी आपण वाचतो, आचार्यांच्या प्रार्थनांमधून अत्यंत उत्साहाने वाचतो. जसे श्रील भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, Sometimes we read the prayers of the acharyas, and we read it with great enthusiasm. Bhakti Vinod Thakur, my mind, my manaso deho geho jokichumor. My body, my mind. माझा देह, माझे मन, माझे गृह, माझे शब्द, माझे कुटुंब, माझी संपत्ती, माझे सर्वस्व मी आपल्याला अर्पण करतो. हे भगवान श्रीकृष्ण, कृपया त्याचा स्वीकार करा. तुम्हाला मला नष्ट करायचे वा माझे संरक्षण करायचे यात मला कसलेही प्राधान्य इच्छित नाही. आपणास जे हवे ते करावे. हरे कृष्ण. आता आपण ही प्रार्थना म्हणतो. जेव्हा आपण ती प्रार्थना गातो तेव्हा ती प्रार्थना म्हणून भगवंतांपुढे आपली स्थिती रुजू करीत असतो. नरोत्तमदास ठाकूर, भक्तिविनोद ठाकूर हे महान आचार्य आपली तपासणी करीत आहेत. आपण अर्चा विग्रहांसमोर या प्रार्थना म्हणतो, भगवंता, माझा सर्वस्व स्वीकारा, मी आपला आहे. आणि आपल्याला वाटते मी केवळ त्यांच्या प्रार्थनांची पुनरावृत्ती करीत आहे, परंतु त्या आपल्या मुखातून येत आहेत. अतिशय धोकादायक प्रार्थना. परंतु खरोखर याबद्दल प्रामाणिकपणे विचार करा. ज्यावेळी तुम्ही भगवंतांसमोर हात जोडून उभे राहता आणि मला गोपींच्या पदचिन्हांचे अनुगमन करू द्या अशी प्रार्थना करता, त्यावेळी तुम्ही भगवंतांसाठी सर्व गोष्टींचा त्याग करण्याची तयारी ठेवीत असता. माझ्या भगवंता, जेव्हा तुम्ही तुमची विशेष कृपा दाखविता तेव्हा तुम्ही सर्व काही हिरावून घेता, जेणेकरून माझ्या जीवनात तुमच्या खेरीज कोणीही बाकी राहत नाही. ना माझे मित्रमैत्रिणी, ना माझे नातेवाईक, ना माझी संपत्ती, ना माझे आरोग्य, सर्व काही गेलेले असेल. माझ्याकडे केवळ तुम्हीच असाल भगवंता. त्या क्षणी तुम्ही कृपा दाखवता आणि तरीही आपण कृपा याचना करीत आहोत. हरिबोल. विविध गोष्टींपैकी एक गोष्ट घडत आहे. आपल्या प्रार्थनांचे आपण केवळ उथळपणे पालन करीत आहोत किंवा आपण प्रार्थना करीत आहोत पण ते नक्की घडणार आहे यावर आपला खरोखर विश्वास नाही. हरे कृष्ण. परंतु उद्धवजींचा केवळ विश्वासच नव्हता तर त्यांची ठाम श्रद्धा होती की ते जी काही प्रार्थना करतील तिची भगवान श्रीकृष्ण नक्की पूर्ती करतील. आणि काय प्रार्थना होती त्यांची? द्वारकेमधील आपल्या नित्य पार्षदाच्या माझ्या महान राजपुत्र पदाचा मला त्याग करू द्या. आपल्याबरोबर हास्य विनोद करणे, क्रीडा करणे, आपल्याबरोबर तत्व संभाषण करणे, आपल्याला राजनैतिक उपदेश करणे आणि इतर कित्येक प्रकारांनी ते सर्वोत्तम सखा होते. मी त्या सर्व गोष्टी मागे सोडण्यास तयार आहे. हे श्रीकृष्ण,
मला ब्रजभूमीतून उगवणारे एक छोटे रोपटे होऊ द्या. आपण जरी नसलात तरी गोपी असतील आणि गोपी नसल्या तरी गोपींच्या सेविका माझ्या मस्तकावर त्यांचा चरण स्पर्श करतील, कारण साहजिकपणे त्या इतक्या विनम्र आहेत की द्वारकेचा राजपुत्र म्हणून मी जर त्यांना त्यांची चरणधुली मागितली तर पूर्णपणे लज्जित होऊन त्या तेथून पळून जातील. मला त्यांना लज्जित करण्याची इच्छा नाही, कारण तसे करणे माझ्यासाठी मृत्यूपेक्षाही वाईट असेल. म्हणून मला एका गुल्मलतेच्या वेशामध्ये असू द्यावे, जेणेकरून माझ्या मस्तकावर त्यांचे चरण पडतील आणि ज्यावेळी मला त्यांची चरणधुली प्राप्त होईल तेव्हा त्यांचे काही कृष्ण प्रेम माझ्या अंतःकरणात येईल. हीच माझी प्रार्थना आहे. श्रीकृष्णांनी त्यांची प्रार्थना पूर्ण केली. उद्धवजी वृंदावन भूमीतील एक गुल्मलता बनले, परंतु ते अजूनही तेथेच आहेत. ते पद ते कदापि त्यागू इच्छित नाहीत. हाच वैष्णव होय. किती गूढ चिंतन. द्वारकेला परतल्यानंतर उद्धवजी श्रीकृष्णांना जे सांगतात तो उद्धव संदेश रूप गोस्वामींद्वारा आपल्याला समजतो की तुम्ही मला पाठवले ते मला माहीत आहे. ती तुमची माझ्यावरील कृपा आहे. त्यांची सांत्वना करण्याकरिता मी संदेश घेऊन गेलो होतो, परंतु खरा संदेश तर त्यांच्या प्रेमाच्या गुणवत्तेचा होता, जो माझ्यासाठीच होता. श्रीकृष्ण आपण परत का जात नाहीत? ते सर्वजण विरहामध्ये कसे क्रंदन करीत आहेत. श्रीकृष्ण परत गेले नाहीत आणि कित्येक वर्षांनंतर द्वारकेमध्ये बलरामजी नित्यानंद प्रभू श्रीकृष्णांच्या निरंतर संगात होते, परंतु त्यांना वृंदावनवासियांच्या प्रती करुणाभाव उत्पन्न झाला आणि श्रीकृष्णांचे आशीर्वाद आणि परवानगी घेऊन त्यांनी वृंदावनास जाण्याचा निश्चय केला. आपले आचार्य आपल्याला सांगतात की श्रीकृष्णांनाही वृंदावनला जाण्याची इच्छा होती, त्यांच्या भक्तांना पाहण्याची इच्छा होती. मग ते का बरे नाही गेले? त्याऐवजी त्यांनी बलरामजींना का बरे पाठविले? त्याचे कारण असे की यदुवंशातील त्यांचे प्रेमळ नातलग भक्त त्यांचे वृंदावनवासियांप्रती आणि विशेषतः गोपींप्रती असलेले विस्तृत प्रेम जाणून होते आणि ते हे देखील जाणून होते की श्रीकृष्णांचा स्वभावच आहे की ते त्यांच्या भक्तांच्या प्रेमाच्या अधीन होतात. जर श्रीकृष्ण वृंदावनात परत गेले तर ब्रजवासी त्यांचे हृदय जिंकून घेतील आणि त्यांना पुन्हा कधीही जाण्याची परवानगी देणार नाहीत, ज्यामुळे त्यांना कधीही निघता येणार नाही. आणि तीच वास्तविकता होती आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमाने त्यांनी श्रीकृष्णांना द्वारकेलाच ठेवले, कारण तेथील शिष्टाचाराचे श्रीकृष्णांनी उत्तम रीतीने पालन केले. त्यांचे माता पिता वसुदेव देवकी तसेच राजा उग्रसेन यांचेही आशीर्वाद ते घ्यायचे. ते त्यांच्या द्वारका लीलांमध्ये होते. वृंदावन लीला अतिशय खोडकर आहे. ते आशीर्वाद घ्यायचे परंतु अगदी विपरीत करायचे. ती ब्रजलीला होय. परंतु द्वारका लीलेमध्ये श्रीकृष्ण अत्यंत आदर्शनीय होते. ते वृंदावनला जाण्याचे आशीर्वाद यदुवंशवासियांकडून कधीही घ्यायला जात नसत, कारण ते सर्वजण त्यांच्यावर अतोनात प्रेम करायचे. त्यांना पुन्हा न पाहता ते सर्व कदापि जिवंत राहू शकले नसते. तर म्हणून श्रीकृष्ण जाऊ शकत नव्हते, कारण यदू त्यांच्याशिवाय राहू शकत नव्हते, ब्रजवासी त्यांच्याशिवाय राहू शकत नव्हते आणि बलरामजीही त्यांच्याशिवाय राहू शकत नव्हते. परंतु ते गेले. हरे कृष्ण. ते ब्रजवासियांना करुणा दर्शविण्याकरिता वृंदावनास गेले. अगदी त्याचप्रमाणे भगवान नित्यानंद प्रभू भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा संग सोडण्याकरिता तयार झाले. असा महान त्याग करण्यास ज्याची कल्पनाही आपण कधी करू शकत नाही. का तर तुम्हाला आणि मला श्रीकृष्ण प्रदान करता यावे म्हणून. भगवद्धामास परत जाण्याचे तिकीट असलेले श्रीकृष्णांचे पवित्र नाम प्रदान करण्याकरिता. आणि त्या तिकिटाची किंमत म्हणजे केवळ ते स्वीकारण्यासाठी श्रद्धा, इतकेच.
ठाकूर भक्ती विनोद यांच्या सुंदर गीतामध्ये सांगतात की भगवान नित्यानंद प्रभू गोलोक वृंदावनाला उन्नती करून देणारा सर्वोच्च खजिना सर्वांना प्रदान करीत आहेत. आणि त्याची किंमत काय आहे तर श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. सर्वधर्मान् परित्यज्य माम् एकं शरणं व्रज अहं त्वं सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. Abandon all varieties. सर्व विविध धर्मांचा त्याग करून केवळ मला शरण ये. परंतु श्री चैतन्य महाप्रभू तसेच नित्यानंद प्रभूंनी तो श्लोक घेऊन आपल्या सर्वांसाठी किती व्यावहारिक आणि सोपा सरळ बनवला ते आजच्या सुंदर गीतामध्ये आपल्याला वाचायला मिळते की तुम्ही तुमची सर्व नित्यकर्मे पार पाडू शकता. केवळ अयोग्य व्यवहार सोडून द्या. ते काही कठीण नव्हे. केवळ अयोग्य व्यवहार सोडून देऊन तुमची ऐहिक कर्तव्ये श्रीकृष्णांच्या संबंधित करा. आणि ते आपण कसे करू शकतो तर हरिनामाचा जप करून. By chanting the holy name. केवळ या शब्दांवर श्रद्धा ठेवून त्यांना स्वीकारले तर नित्यानंद प्रभू आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या अहैतुकी कृपेने तुम्हाला गोलोक वृंदावनास परत घेऊन जातील. परम दयाळू परम कृपाळू हे दोन बंधू आहेत. तर ब्रजवासियांच्या आनंदासाठी बलरामजी द्वारका सोडून गेले. त्यांना आनंद देण्याच्या त्यांच्या उत्साहाने ते मदमस्त झाले होते. त्यांच्या रथावरून जेव्हा त्यांचे वृंदावनात आगमन झाले तेव्हा सर्वप्रथम त्यांच्या प्रती प्रेमळ वात्सल्य भावात असलेल्या यशोदा मैया आणि नंद महाराजांनी स्वागत केले, ज्यांना त्यांनी खाली वाकून प्रणाम केला. परम पुरुषोत्तम भगवान सर्व सामर्थ्यशाली बलराम जे संपूर्ण विश्व निर्मितीचे पालन करता, पोषण करता तसेच धारण करता आहेत, ते त्यांच्या भक्तांना प्रणाम करीत आहेत. त्यांनी त्यांना आलिंगन दिले, कारण आता जरी ते त्यांना एक महान योद्धा म्हणून आणि यदुवंशाचा राजपुत्र म्हणून पाहत होते, तरीही ते त्यांना त्या रूपात पाहत नव्हते, तर ते त्यांना अजूनही एका छोट्या ग्वालबालाच्या रूपातच पाहत होते. त्यांनी बलरामजींना आपल्या कुशीत घेऊन त्यांना आलिंगन केले, त्यांचे चुंबन करून त्यांना आपल्या अश्रूंनी भिजविले आणि त्यांच्याशी आदानप्रदानही बलरामजींनी अगदी त्यांच्या प्रेमानुसार एका छोट्या ग्वालबालाप्रमाणेच केले. तुम्ही ज्या भावाने भगवंतांना शरण जाता त्यानुसारच भगवंत आदानप्रदान करतात. आणि मग त्यानंतर वयस्कर गोपगोपींनी आपले आशीर्वाद प्रदान करून त्यांना आलिंगन दिले आणि अश्रुमय नेत्रांनी ते त्यांना आशीर्वाद देत होते, कारण वरिष्ठांनी व वडीलधाऱ्यांनी लहानांना अशा प्रकारे प्रेम देण्याची पारंपरिक रीत आहे. आपण सर्वजण आजकाल काय करतात ते मला माहीत नाही, परंतु पालकांनी आपल्या मुलांना आशीर्वाद प्रदान करण्याच्या अभिव्यक्तीची ही नैसर्गिक प्रवाह पद्धती आहे. हो, खरोखर मी पाहिले आहे, कुणाचा मुलगा अगदी संन्यासी जरी असेल तरी त्याला पाहिल्यावर त्यांना केवळ आशीर्वाद प्रदान करण्याचीच इच्छा होते. आणि बलरामजी त्यांना सर्व आदर प्रदान करून प्रेमाने त्यांचे आशीर्वाद स्वीकारत होते. तसेच जे समान वयाचे होते त्यांना ते किती समभावाने जिव्हाळ्याने आलिंगन देत होते. सर्व ग्वालबाल त्यांच्याबरोबर खेळले, एकमेकांबरोबर उड्या मारल्या, मल्लयुद्ध खेळले. त्यांचे नाते अगदी तसेच होते. कित्येक वर्षांपूर्वी जसे बलरामजी त्यांना वृंदावनात गायी चारताना आलिंगन द्यायचे, अगदी त्याचप्रमाणे बलरामजी त्यांना आलिंगन देत होते. तर इतरांचे ते हात मिळवून अभिवादन करत होते आणि जे त्यांच्यापेक्षा लहान होते ते त्यांचे चरण स्पर्श करून त्यांना प्रणाम करत होते आणि बलरामजी त्यांना आशीर्वाद देत होते. अशा प्रकारे बलरामजींनी शिष्टाचाराचे तत्त्व शिकवले. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, वैष्णव शिष्टाचार हा एखाद्या वैष्णवाचा अलंकार आहे, जो श्रीकृष्णांच्या दृष्टीने त्याला सुंदर बनवितो. श्री चैतन्य महाप्रभूंनी कसे आपल्याला त्यांच्या स्वतःच्या उदाहरणातून वैष्णव शिष्टाचाराचे योग्य पालन दाखवून दिले.
एखाद्या व्यक्तीच्या पदानुसार तसेच त्याच्याबरोबर असलेल्या नात्यानुसार आपण शिष्टाचार पाळतो. सर्व वरिष्ठांचा चैतन्य महाप्रभूंनी सेवक रूपात अतिशय आदर करून आपल्या आराध्य स्वामींप्रमाणे वागविले. त्यांच्या गुरुबंधूंचा त्यांनी सदैव वरिष्ठ म्हणून आदर केला. त्यांच्या समवर्गीय मित्रांबरोबर ते आलिंगन करीत, नृत्य कीर्तन करीत, आपले अंतःकरण व्यक्त करून त्यांचेही हितगुज ऐकत. तर त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या व्यक्तींकडून नमस्कार स्वीकार करत. तर बलरामजी अगदी परिपूर्णपणे शिकवित होते की भक्ती मार्गामध्ये शिष्टाचार कशा प्रकारे पालन करायला हवा. अंतःकरणामध्ये भक्तिलतेचा योग्य विकास होण्याकरिता शिष्टाचाराची ही संस्कृती इतकी अत्यावश्यक आहे. कारण भक्ती ही एखाद्या बीजाप्रमाणे आहे, जे गुरूंच्या कृपेने आपल्या हृदयात रुजवले जाते आणि आपण त्याचे भगवंतांविषयी श्रवण कीर्तनाच्या माध्यमाने दररोज सिंचन करीत असतो. तर 4 नियमांचे पालन करून आपण त्याचे अनावश्यक तणांपासून संरक्षण करीत असतो. परंतु त्या बीजाची योग्य वाढ होण्याकरिता जमीन सुपीक असणे आवश्यक असते. एका कोमल अंकुरित स्तराहून ते पुढे बळकट कल्पवृक्षामध्ये त्याची वाढ होणार असते. सुपीक जमीन बनवण्याकरिता आवश्यक असलेला भाग म्हणजे आपली नम्र सेवा भावना, जी वैष्णव शिष्टाचाराहून अविभाज्य असते. शिष्टाचार म्हणजे अमानींना मान देणं, अर्थात ते केवळ इतरांना आदर सन्मान देण्यावर आधारित आहे. तसेच इतरांची सेवा करणे. प्रत्येक परिस्थितीत मी सेवकांच्या सेवकांचा सेवक असतो. काही जणांची मी नतमस्तक होऊन सेवा करतो, काही जणांना मित्रांच्या नात्याने आलिंगन करून, तर काहींना आशीर्वाद देऊन, पण आपण सदैव सेवाच करीत असतो. दुर्दैवाने कित्येक जण बंड करणे, स्वतंत्र वृत्ती, बोलण्याचे स्वातंत्र्य अशा काही पार्श्वभूमीमधून येत असल्याकारणाने आम्ही काही भाषण स्वातंत्र्याच्या विरोधात नाही, परंतु ते शिष्टाचाराने करायला हवे. शिष्टाचार नसेल तर वाढ होण्याकरिता आपल्या भक्तिलतेला अत्यंत संघर्ष करावा लागेल. तर आपल्या आध्यात्मिक प्रगतीकरिता संस्कृती किती आवश्यक आहे. विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये कधीकधी भक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करतात, भक्तिमार्गातील अनेक कार्ये पार पाडतात, परंतु ते शिष्टाचाराला मुळीच महत्त्व देत नाहीत आणि त्यामुळे काही कालावधीनंतर त्यांचे वास्तविकतः सखोल असे नाते कुणाबरोबरही नसते आणि ते इतरांप्रती असंख्य अपराध करीत असतात. त्यामुळे ते भक्तिमय संस्कृतीची गोडी चाखूच शकत नाहीत, कारण त्यांनी ती आत्मसातच केलेली नसते. तर संस्कृती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वैष्णव शिष्टाचार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतकेच काय, तर प्रत्यक्ष परमपुरुषोत्तम भगवान श्री बलरामजी वृंदावनास गेलेले असताना वैष्णव शिष्टाचाराचे अगदी काटेकोरपणे त्यांच्या पदानुसार तसेच त्यांच्या बलरामजींशी असलेल्या नात्यानुसार पालन करीत आहेत. कारण ते त्यांच्या प्रेमाचे एक उदाहरण आहे आणि इतरांना अनुसरण करण्याचा तो एक आदर्श देखील आहे. विशेषतः त्यांच्याशी ज्यांचे वात्सल्य प्रेमाचे नाते होते त्यांनी बलरामजींना विचारले, बलराम तू कसा आहेस? श्रीकृष्ण कसा आहे? तो आमची केव्हा तरी आठवण काढतो का? तो कधी घरी परत येईल का? आणि आम्हाला यदुवंशीयांचे, आमच्या मित्रमंडळींचे हालचाल सांग. कंसवधाची बातमी ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आणि कितीतरी निष्पाप भक्तांना क्लेश आणि दुःख सहन करायला लावणाऱ्या कित्येक दुष्ट असुरांचा संहार झाला. या दरम्यान गोपी बलरामजींकडे पाहून स्मितहास्य करीत होत्या. ते का बरे? त्या वास्तविकतः अतिशय लाजाळू होत्या आणि त्यांचा सर्वोत्तम परमप्रिय सखा श्रीकृष्ण होते.
खरं तर बलरामजी श्रीकृष्णांचा ज्येष्ठ बंधू असल्याने त्यांना त्यांच्याप्रती विशेष आदर शिष्टाचार आहे. परंतु श्रीकृष्णांच्या विरहामध्ये मदमस्त होऊन अगदी भान हरपल्यामुळे त्या बलरामजींकडे पाहून उत्स्फूर्तपणे स्मितहास्य करीत होत्या. कधीकधी महाभाव प्रेमाच्या सर्वोच्च आनंदामध्ये शिष्टाचार विसरला जाऊ शकतो, परंतु त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका. मग त्यांनी बलरामजींना विचारले. त्यांना श्रीकृष्ण कसे आहेत हे जाणून घ्यायचे होते. आता ते द्वारकेच्या राण्यांसोबत अतिशय आनंदी असतील. तुम्हाला माहीत आहे का बलरामजी, जेव्हा श्रीकृष्णांनी आम्हाला पुकारले तेव्हा आम्ही सर्व गोष्टींचा परित्याग केला. आमचे पती, आमचे मातापिता, आमचे पुत्र परिवार, आमचे घर, आमचे बंधू भगिनी, संपत्ती, प्रतिष्ठा सर्वस्व त्याग केले श्रीकृष्णांकरिता. आणि मग श्रीकृष्णांनी आमचा त्याग केला. ते आम्हाला सोडून गेले, दुसऱ्या ठिकाणी दुसरे सोबती शोधण्यासाठी गेले. श्रीकृष्ण आमच्याशिवाय आनंदी राहू शकतात, परंतु आम्ही त्यांच्याशिवाय कदापि कदापि आनंदी राहू शकत नाही. ते त्यांच्या अंतःकरण त्या व्यक्त करीत होत्या. बलरामजी मग श्रीकृष्णांचे संदेश सांगू लागले. खरं तर बलराम आणि श्रीकृष्ण हे एकच व्यक्ती आहेत. बलरामजींनी श्रीकृष्णांवर ध्यान केले आणि श्रीकृष्ण बलरामजींच्या हृदयात अवतीर्ण होऊन बलरामजींच्या मुखातून गोपींशी बोलू लागले आणि त्या श्रीकृष्णांचे बोलणे अनुभवत होत्या. त्यामधील काही संदेश अत्यंत विस्मयपूर्ण, प्रेमळ तसेच जिव्हाळ्याचे होते. काही संदेश तत्त्वज्ञानाचे होते, तर काही अत्यंत उच्च शीलनपूर्ण कित्येक संदेश होते. आणि गोपींना बलरामजींच्या शब्दांतून व उपस्थितीतून श्रीकृष्णांची उपस्थिती अगदी वास्तविक भासली. आणि बलरामजींना ब्रजवासियांना, विशेषतः त्यांच्या स्वतःच्या गोपींना आनंद द्यावयाचा होता. म्हणूनच जवळजवळ पुढील 2 महिने त्यांनी यमुनेच्या किनारी असलेल्या श्रीरामघाट नावाच्या वनामध्ये आपल्या गोपींसोबत रासलीलाही केली. तुम्हाला आठवते का, आपण आपल्या यात्रेमध्ये तेथे गेलो होतो. तर श्रीरामघाट श्रीकृष्णांचे रासलीला स्थळ असलेल्या वंशीवट या ठिकाणाहून फार दूर आहे. आणि आपले आचार्यगण सांगतात की बलरामजींनी रासलीला केलेल्या गोपी या श्रीकृष्णांच्या गोपींहून भिन्न आहेत. बलरामजींच्या गोपी त्यावेळी श्रीकृष्णांबरोबर रासलीला करण्याकरिता अगदी लहान होत्या, असा श्रीधर स्वामी खुलासा देतात. श्रील जीव गोस्वामी तसेच श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर पुढे विस्तृत टिप्पणी देतात की होळीच्या महोत्सवाच्या दिवशी जेव्हा श्रीकृष्ण बलराम गोवर्धनजवळ आपापल्या गोपींसोबत खेळत होते, त्या पौर्णिमेच्या रात्री शंखाचूड गोपींचे हरण करण्याकरिता तेथे आला. तो कुबेराचा मित्र होता. तसेच त्याने मौल्यवान अलंकार धारण केलेले असून तो अतिशय रूपवान, सामर्थ्यवान व प्रतिष्ठित व्यक्ती होता, शंखाचूड. परंतु दुर्दैवाने जेव्हा व्यक्तीकडे प्रचंड संपत्ती, सौंदर्य, प्रतिष्ठा येते, उच्च संपर्क असणे म्हणजे फार प्रतिष्ठेचे कारण आहे. तुम्ही कल्पना करू शकता की कुबेराचे जिवलग सान्निध्य लाभलेला मित्र होणे म्हणजे किती प्रतिष्ठित बाब आहे. हरे कृष्णा. त्याच्या डोक्यावर एक सुंदर मणी होता, जो नंतर शामंतक मणी म्हणून प्रसिद्ध झाला. अतिसुंदर. परंतु समस्या ही आहे की ज्यावेळी एखाद्याकडे प्रचंड प्रमाणात धनसंपत्ती, सौंदर्य येते, त्यावेळी ती व्यक्ती अहंकारी बनते. आणि जेव्हा तुम्ही अहंकारी बनता तेव्हा अगदी हमखास तुम्ही मत्सरीही बनता. अहंकार आणि मात्सर्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर स्वार्थामुळे तुम्ही अहंकारी बनलात तर जो कोणी तुमच्या पदाला आव्हान देतो किंवा त्यामध्ये अडथळा बनतो त्याचा तुम्ही द्वेष करायला लागता. मग ते प्रसिद्धीचे पद असो किंवा स्वामित्वाचे पद असो. तर शंखाचूडाला गोपींचा भोग करायचा होता, म्हणून त्याने त्यांचे हरण केले.
त्यांनी श्रीकृष्णांना बचावासाठी पुकारले. त्यावेळी श्रीकृष्णांनी शेष गोपींना बलरामजींच्या संरक्षणाखाली ठेवले आणि शंखाचूडाचा पाठलाग करून त्याला मुष्टी प्रहाराने ठार केले. त्यांनी त्याचा मणी काढून बलरामजींच्या स्वाधीन केला. त्यांनी नंतर तो श्रीमती राधाराणीला प्रदान केला. तर जीव गोस्वामी हे सांगतात की श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या गोपी भिन्न होत्या, परंतु बलरामजी त्यांच्या गोपींसोबत रासलीला करीत आहेत हे जाणून श्रीकृष्णांच्या गोपी अत्यंत संतुष्ट झाल्या. अशा तऱ्हेने बलरामजींनी सर्वांना संतुष्ट केले आणि त्यांनी मधु आणि माधव या 2 महिन्यांकरिता दररोज रात्री रासलीला केली. त्यापैकी एका रात्री वरुण देवांनी वरुणी नावाच्या दिव्य रसाचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या आपल्या पुत्रीला म्हणजेच वरुणीला तेथे पाठविले. तर वृंदावनातील रम्य अशा श्रीराम घाट येथे यमुनेच्या किनारी असलेल्या एका कदंब वृक्षातील एका छिद्रातून हा दिव्य रूपाने मदमस्त करणारा वरुणी रस पाझरत होता. त्याचा गंध इतका मधुर होता की त्याने ताबडतोब संपूर्ण वातावरण माधुर्याने सुगंधित बनवले. त्याचा गंध इतका वेडापिसा करणारा होता की त्याने आकर्षित होऊन बलरामजी आणि गोपी तेथे त्या कदंब वृक्षाजवळ गेल्या आणि बलरामजींनी प्रथम तो प्राशन केला आणि मग इतर सर्व गोपींबरोबर वाटला, ज्यामुळे त्यांचे दिव्य प्रेम अतिवृद्धिंगत झाले. बलरामजींनी प्राशन केलेला वरुणी हा रस या जगातील मद्यपानाच्या प्रकारांहून अतिशय भिन्न आहे. कधीकधी मी पाहिले आहे काही भक्त, अगदी माझे गुरुबंधूही मद्यपान करून बलरामजींचा दाखला देतात. त्यांनीही मद्यपान केले, परंतु फरक हा आहे की तुम्ही जे मद्यपान करता ते निव्वळ तमोगुणात असते, तर बलरामजींचे रसपान हे आध्यात्मिक आणि दिव्य स्तरावर आहे. त्याने लोकांची मज्जासंस्था मोडकळीस येऊन मेंदूतील पेशींना इजा पोहोचते, तर या दिव्य रसाद्वारे अंतःकरण मदमत्त होऊन त्यामध्ये श्रीकृष्णांप्रती प्रेम संचारित होते. बलरामजींचे गोपींप्रती आणि गोपींचे बलरामजींप्रती अंतःकरणात दिव्य प्रेम उत्स्फूर्त झाले. अशा प्रकारचे मद्य या जगात मुळीच सापडणार नाही. जर तसे असते तर नक्कीच आम्ही ते सर्वांना वाटले असते. किती छान झाले असते दर रविवारी कीर्तनाआधी. परंतु त्या प्रकारचे वरुणी मद्य प्राप्त करण्यासाठी तुमची योग्यता असायला हवी. तुमच्यापाशी उत्तम प्रकारची प्रेमभक्ती असायला हवी. तर बलरामजी गोपींसोबत एका वनातून दुसऱ्या वनात रममाण होऊन जात होते, नृत्य गायन करीत होते आणि त्यांचे नेत्र महाभावाच्या सर्वोच्च आनंदाच्या मादकतेने गोल गोल फिरत होते आणि यमुनेच्या पवित्र जळामध्ये क्रीडा करण्याची त्यांची दिव्य इच्छा निर्माण झाली. तर त्यांनी यमुना नदीला म्हटले, कृपया इकडे ये, आम्हाला तुझ्या पाण्यात क्रीडा करण्याची इच्छा आहे, ये ये. पण ती नदीसाठी काही एक साधारण विनंती नव्हे. नेहमी नदीमध्ये स्नान करण्याकरिता आपण नदीकडे जातो. श्रीकृष्ण देखील स्वतः नदीकडे जायचे, परंतु बलरामजी नदीला त्यांच्याजवळ येण्यास सांगत आहेत. यमुना देवी विचार करत होती, बलरामजी आत्ता मदमत्त अवस्थेत आहेत, त्यांचे डोळेही गोलगोल फिरत आहेत, तर मी हे गंभीरपणे कसे घेऊ बरे. म्हणून ती आली नाही. केवळ एकच क्षण झाला, जास्त नाही, परंतु बलरामजींना तीव्र जाणीव झाली आणि त्यांच्या दिव्य क्रोधाने त्यांनी तिला संबोधले, तू एक क्षुल्लक नदी, मी तुला बोलावले आणि तू अहंकाराने आली नाहीस. माझ्या नांगराच्या टोकाने मी तुला खेचून माझ्यापर्यंत आणीन आणि तसे करताना तुला शेकडो प्रवाहांमध्ये विभाजित करीन. आणि त्यांनी त्यांचे नांगर उगारले. त्या क्षणी कालिंदी देवीचे रूप असलेली म्हणजेच यमुना देवी त्वरित हात जोडून थरथर कापत बलरामजींना आदर देत समोर आली आणि कापऱ्या आवाजात प्रार्थना करू लागली, हो बलराम,
तुम्ही परम सामर्थ्यशाली अखिल ब्रह्मांडांचे नियंत्रण करता आहात. सर्व लोक आणि ब्रह्मांड आपल्या मस्तकावर धारण करता आहात. परंतु मी इतकी मूढ आणि अज्ञानी आहे की मला आपल्या सामर्थ्याची जाणीव नव्हती आणि म्हणून मी आपली अवज्ञा केली. कृपया मला क्षमा करावे. मी आपल्याला शरण आले आहे. मी आपली दासी आहे आणि मला माहीत आहे की आपण सदैव आपल्या भक्तांवर दया करता. ज्या क्षणी यमुना देवी शरण आली त्याच क्षणी बलरामजी शांत झाले व आपले नांगर खाली ठेवून गोपींसोबत नदीच्या पाण्यात प्रविष्ट झाले. त्यानंतर जेव्हा ते पाण्यातून बाहेर आले तेव्हा लक्ष्मी देवीचे विस्तृत रूप अर्थात कांती त्यांच्यासाठी एक कमळ पुष्पांची माळ घेऊन उभी होती. त्यामधील कमलपुष्प कधीही न कोमेजणारे, कधीही असुगंधित न होणारे असे शाश्वत होते. श्रीकृष्ण आपल्याला तशा प्रकारची पुष्पे देत नाहीत, कारण आपण दररोज त्यांच्यासाठी पुष्पमाळा कराव्यात अशी त्यांची इच्छा असते, ज्यामुळे आपल्याला दररोज सेवा मिळेल. मग तिने सागरासारखा निळाभोर रंग असलेले दिव्य निळे वस्त्र त्यांना अर्पण केले. सुंदर अलंकार अर्पण केले. श्रीमद भागवतमध्ये श्रील शुकदेव गोस्वामी आपल्याला सांगतात की आजही यमुना नदीला विविध दिशांना असलेले प्रवाह आहेत. का? कारण आजही 5000 वर्षांनंतर देखील यमुना नदी बलरामजींच्या परम सामर्थ्याचा गौरव करू इच्छिते. हो, 2 महिन्यांकरिता दररोज बलरामजींनी ब्रजवासियांबरोबर आणि दररोज रात्री गोपींबरोबर आनंद घेतला आणि ते 2 महिने एका रात्रीप्रमाणे भासले. ही कथा इतकी महत्त्वपूर्ण आहे. केवळ भागवतच्या 10व्या स्कंधामध्ये आहे म्हणूनच नव्हे, तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनचरित्रावर आधारित प्रथम ऐतिहासिक ग्रंथात म्हणजेच चैतन्य भागवत या ग्रंथात श्रील वृंदावनदास ठाकूर अगदी पहिल्याच अध्यायात बलरामजींच्या या गोपींबरोबरील रासलीलेचे तसेच ब्रजवासींचे वर्णन करतात. का? कारण ते प्रथम अध्यायात नित्यानंद प्रभूंच्या महिमेचे वर्णन करतात. श्रील वृंदावनदास ठाकूर हे नित्यानंद प्रभूंद्वारे दीक्षित अंतिम भक्त होते. इतकेच नाही तर नित्यानंद प्रभूंनी चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य लीलांचे साक्षात्कार प्रथम वृंदावनदास ठाकूर यांच्या हृदयात प्रकट केले आणि भविष्य काळात सर्व प्रकारच्या लोकांसाठी प्रेरणादायक ठरणारे असे हे चैतन्य भागवत साहित्य लिहिण्यास प्रेरित केले. कृष्णदास कविराज गोस्वामी श्रील वृंदावनदास ठाकूर यांना चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचे वेदव्यास म्हणजेच श्रील व्यासदेव म्हणून जाहीर करतात. ज्याप्रमाणे वेदव्यासांचे संपूर्ण जीवनाचे सार कार्य म्हणजे श्रीमद भागवत आहे, तेच व्यासदेव पुन्हा आविर्भूत झाले. परंतु नित्यानंद प्रभूंची परम कृपा आणि ऐश्वर्य आपल्यापुढे प्रकट करण्याकरिता वृंदावनदास ठाकूर म्हणून ते आले. बलरामजींची कृपा ही केवळ त्यांच्या भक्तांकरिता मात्र होती, परंतु नित्यानंद प्रभूंची कृपा ही सर्वांना त्यांचे भक्त बनविण्याकरिता आहे. त्यांनी वृंदावन लीलांची तिजोरी उघडली आणि पूर्ण जगाला ती खुली करून दिली. नाहीतर वृंदावन लीलांमध्ये प्रवेश करणे अत्यंत दुर्लभ आहे. वृंदावनच्या खऱ्या भावांमध्ये प्रविष्ट होणे ते काही सोपे नव्हे. कुणीही तिकीट खरेदी करून वृंदावनात जाऊ शकतो, कुणीही वृंदावनात काही जमीन विकत घेऊ शकतो, परंतु त्याचे काय करायचे? वृंदावनाच्या वास्तविक भावामध्ये प्रवेश करण्याकरिता अहैतुकी कृपा आवश्यक आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंनी ती कृपा विस्तारित केली आहे आणि ते ती अहैतुकी कृपा पात्र अपात्र न पाहता कुणालाही कुठेही केव्हाही प्रदान करीत आहेत. त्याचे मोल मात्र एकच, केवळ श्रद्धेने स्वीकार करणे आणि पवित्र हरिनामाचा जप करणे होय.
तर उद्या रात्री बलराम रास पौर्णिमा आहे, ज्या दिवशी बलरामजींनी वृंदावनात गोपींसोबत रासलीला केली. तर आम्ही उद्याचे प्रवचन आज दिले आहे आणि आपल्या सर्वांना निमंत्रण आहे. श्रील प्रभुपादांच्या कृपेविना तुम्ही सोमवारच्या रात्री दुसरे काय बरे करीत असता. त्यांच्या कृपेमुळे आपण या सुंदर दिव्य महोत्सवांचे महत्त्व समजू शकतो. आपण आध्यात्मिक जग म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय आणि त्या प्रेमाची प्राप्ती आपण कशी करू शकतो हे समजतो. होय, श्री बलरामजी या कलियुगात या जगात अत्यंत विशेष कारणाकरिता आले आहेत. बलरामजींनी वृंदावनात त्यांच्या गोपींसोबत नृत्य केले. श्रीकृष्णांनी वृंदावनात त्यांच्या गोपींसोबत नृत्य केले. गौरनिताई कलियुगात अवतीर्ण होऊन आपल्या सर्वांना त्यांच्याबरोबर वृंदावनात नृत्य करण्याकरिता आमंत्रण देत आहेत. आणि आपले आचार्यगण आपल्याला सांगतात की जर आपण प्रामाणिकपणे, प्रेमाने आणि भक्तीने या हरिनाम संकीर्तनात नृत्य करतो तेव्हा ते वृंदावनातील रासलीलेहून अभिन्न आहे. श्रील प्रभुपादांनी संपूर्ण जगभर रासलीलेचा विस्तार केला. निम्न दर्जाच्या रूपात नव्हे तर अगदी वास्तविक रूपात. भक्त एकमेकांप्रती असलेल्या सेवाभावाने एकत्र येतात आणि अपार नम्रतेने व प्रामाणिकतेने आपले हात उंचावून उच्च स्वरात हरिनामाचे कीर्तन करतात. तर आता आपण हरिनाम संकीर्तनाद्वारे गौरनिताईंच्या लीलेमध्ये प्रवेश करूया.